हॅलो चिल्ड्रन्स, सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इंग्लिश मधला खूप सोपा पण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा घटक शिकणार आहोत. आपला आजचा टॉपिक आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूपे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय? तर मुलांनो, इंग्रजीमध्ये जेव्हा आपण दोन शब्द एकत्र करून त्याचं छोटं रूप बनवतो त्यालाच आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असे म्हणतो. मराठीत सांगायचं झाल्यास शब्द शॉर्ट म्हणजे छोटा करून वापरणे म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. यासाठी जर आपण उदाहरण पाहिलं तर इथे काय म्हणते पहा, आय एम. तर इथे काय केलं, आय एम ला छोटं शॉर्ट करून लिहिलं तर आय एम. इथे लिहिलं आपण आय एम. यू आर, इथं काय केलं शॉर्ट करून यू आर. ते ऑर केलं. इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना हा ए निघून जातो आणि याच्या जागी काय येतो तर ॲपॉस्ट्रोफी येतो. तर मुलांनो, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आपण एक खास चिन्ह वापरतो, म्हणजे हे चिन्ह हे या प्रकारचं राहते. तर या चिन्हाला ॲपॉस्ट्रोफी म्हणतो आपण याला. आणि मराठीत जिथे अक्षर गाळ होते तिथे ॲपॉस्ट्रोफी येते. एक्झाम्पल पाहिलं आपण, या एक्झाम्पल मध्ये हे सगळे एक्झाम्पल तुम्ही समजून घ्यायचे. आता यामध्ये पहा कोणकोणते एक्झाम्पल आहे. आय एम, आय एम, यू आर, युअर, शी इज, शी इज, तर शीज. तर हे आय निघून जातो. आयच्या जागी काय येतो पहा, तर आयच्या जागी हा ॲपॉस्ट्रोफी येतो आणि यस जसाच्या तसा राहतो. तर हे सगळे शब्द तुम्ही समजून घ्यायचे. इकडे पहा, डज नॉट करताना तर इथं काय येते डझंट. हा ड जसाच्या तसा राहतो. यामधला ओ, ओ हा कट होतो आणि ओच्या जागी ॲपॉस्ट्रोफीचं चिन्ह येते. हे सगळे शब्द, हे सगळे वर्ड्स तुम्ही समजून घ्यायचे, वाचन करायचे आणि पाठ सुद्धा ठेवायचे, जेणेकरून या टॉपिकवर येणारा एक मार्क, एक गुण तुम्हाला 100% मिळेल. यात कोणतीही चूक होणार नाही, कारण हा टॉपिक सुद्धा खूप सोपा आहे. आता इथं पहा, इथं थोडं वेगळं आहे. आय शाल, तर इथं काय येते, आय शाल जरी असलं त्यामधलं एस एच ए हा निघून जातो आणि याच्या जागी ॲपॉस्ट्रोफी येते. तर याला म्हणायचं आईल. वी शाल, विल, ही विल, तर हिल. तर हे ॲपॉस्ट्रोफी येतात आणि याच्यातले हे शब्द निघून जातो. इथं पाहिलं तर डब्ल्यू आय हा निघून जातो. खाली पहा तुम्ही, खाली एक शब्द आहे दे विल, तर इथं डब्ल्यू आय निघून जातो आणि देईल. तर अशा प्रकारे इथे जर पाहिलं तुम्ही वर लेट अस, तर हा यू निघून जातो आणि या टीच्या नंतर ॲपॉस्ट्रोफी येतो आणि इथं होतो लेट्स. हे विल नॉट, हे पण एक इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा पेपरमध्ये विचारलेलं आहे. तर विल नॉटचं काय होतो, विल नॉटचं ओंट होतो. हा आय डबल एल निघून जातो, याच्या जागी ओ येतो आणि हा ओ कट होतो तर इथं होतो आणि या ओच्या जागी ॲपॉस्ट्रोफी येते, इथं ओंट तयार होतो. अशा प्रकारे आज आपण कॉन्ट्रॅक्टर फॉर्म मधले सराव उदाहरणे पाहूया. सुरुवातीला आपण सॅम्पल क्वेश्चन पाहूया. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॉंग पेअर. रॉंग पेअर म्हणजे चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. तर ही इज, हिज हे बरोबर आहे. आय हॅव, आयु हे सुद्धा बरोबर आहे, कारण एचे निघून जातो, इथे आपला आय निघून जातो. कॅन नॉट, तर कांट, कॅन नॉटचं काय येते कांट येते आणि जेव्हा कांट येताना हा ओ तर निघून जातो आणि इथला हा यन सुद्धा निघून जातो. इथे दोन यन आहे त्यामुळे हे चुकीचं आहे. इथे कसं पाहिजे होतं, याचं उत्तर येत होतं सी ए एन ॲपॉस्ट्रोफी आणि टी हा कांट, हे योग्य उत्तर असतं. आणि आय एम तर एम, तर हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे रॉंग पेअर चुकीची जोडी आहे, पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2, विच इज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द वर्ड इन द बॉक्स. म्हणजे योग्य, प्रॉपर म्हणजे योग्य, योग्य कोणतं आहे, बरोबर कोणतं आहे. तर या शब्दाचं देअर इज सो मच मिल्क इन द पॉट, आपल्याला देअर इजच्या जागी कोणतं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचं हे आपल्याला पाहायचं आहे. आपण मागत पाहिलं, हा आय निघून जाईल, हा काय होईल आय निघून जाईल. इथे आय जसंच्या तसं आहे, आयच्या जागी ॲपॉस्ट्रोफी येईल, मग आय इथे आहे त्यामुळे हे येणार नाही. इथं आय निघून गेला, त्याच्या जागी ॲपॉस्ट्रोफी आला, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2.
पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. चूज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म ऑफ द वर्ड शांत. इथे काय दिलंय पहा, याचं शांत याचं पूर्ण रूप म्हणजे विस्तारित रूप आपल्याला काढायचं आहे. हे आपल्याला काय दिलेलं आहे, इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये दिलेलं आहे. आपल्याला याचं पूर्ण रूप ओळखायचं आहे. तर शांत कशाचं आलेलं असेल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथं पहा, शाल नॉट, इथं शाल नो हे तर येणार नाही, शाल नेव्हर हे पण येणार नाही, नॉट शाल हे तर उलट आहे, शाल नॉट. या शाल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होते, तर शांत. हे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचं. म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4. चूज द इनकरेक्ट पेअर. इथे बऱ्याचदा मुलं काय करते, घाई गडबड करते. इथं वाचण्यात आपण करेक्ट वाचतो घाई गडबडीत, पहिल्या नंबरचं करेक्ट दिसते, आपण पहिल्याला उत्तर राईट करतो, मग आपलं चुकते. इनकरेक्ट म्हटलं तर या शब्दाला सुद्धा अधोरेखित करायचं, म्हणजे आपलं लक्ष विचलित होणार नाही, आपलं लक्ष पूर्णपणे राहील. आपल्याला नेमकं विचारलं काय, तर चुकीची जोडी विचारली तर त्यामुळे कॅन नॉट च कांट हे बरोबर आहे, हॅव नॉट तर हॅवंट हे पण बरोबर आहे, आर नॉट आरंट हे पण बरोबर आहे, डिड नॉट मध्ये तुम्हाला आधीच सांगितलं, डिड नॉट मध्ये हा ओ निघतो आणि या ओच्या जागी काय येते, अपॉस्ट्रॉफी येते. पण इथं पा ओ पण दिलेला आहे, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. त्यामुळे आपलं पर्याय चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक 4. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस सराव प्रश्न पाहूया. तुम्ही सुद्धा सर्वांनी तुमचं स्कॉलरशिपचं बुक काढायचं आहे. तुम्ही सुद्धा हे सर्व प्रश्न स्वतः समजून घ्यायचे आहे आणि त्याचा सराव सुद्धा करायचा आहे. जो जास्त सराव करेल त्याला जास्त गुण मिळेल आणि जो कमी सराव करेल तर त्याला परीक्षेमध्ये नक्कीच कमी गुण मिळतील. त्यामुळे जेवढा जास्त सराव होईल तेवढा जास्त सराव करायचा. क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस प्रश्न पाहूया. मॅच द करेक्ट पेअर अँड चूज द आन्सर. आपल्याला करेक्ट पेअर योग्य जोड्या लावायच्या आहे आणि पर्याय निवडायचा आहे. तर इथं काय होते पहा, दे विलचं आपण आधीच पाहिलं, याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवताना डब्ल्यू आणि आय निघून जाईल, त्याच्या जागी अपॉस्ट्रोफी येईल. तो पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक बी. मग पर्याय क्रमांक बी कुठं आहे ते पहा, पर्याय क्रमांक बी इथं आहे 1 नंबरला आहे आणि पर्याय क्रमांक बी 3 नंबरला आहे. त्यामुळे आपल्याला करेक्ट पेअर चूज करायचे आहे. त्यामुळे पर्याय 2 कट झाला आणि पर्याय 4 पण कट झाला. आता हॅव नॉटचं हॅवंट, कारण हॅव नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवताना हा ओ निघून जाईल, तर हॅव नॉटच्या जागी हॅवंट येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक सी. 2चं सी कुठे आहे, 2चं सी हा हे तर पर्याय काय झाले होते, कट झाले होते. 2चं सी आहे, इथे 2चं ए दिलेलं आहे, सॉरी इथं 2चं ए दिलेलं आहे. मग आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आपण इथे निवडायचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आय रिकामी जागा लाईक म्युझिक. तर आता सुरुवातीला ओळखा की हे जे सेंटेन्स दिले आहे हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तर आपल्याला लक्षात येऊ राहिलं की हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे. इथे काय येईल, इथे येणार आहे आय डू नॉट लाईक म्युझिक. इथे येणार आहे डू नॉट, मग डू नॉट येईल. तर मग आपल्याला काय करायचं आहे, डू नॉटच्या जागी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचा आहे. तर मग डू नॉट आपण तुम्हाला आधीच शिकवलं होतं. डू नॉट असताना हा ओ निघून जाईल आणि याच्या जागी अपॉस्ट्रोफी येईल, म्हणजे आपलं उत्तर येईल डोंट. तर मग पर्याय क्रमांक 1, कारण इथे येणार नाही, हे तर सुरुवातीला तर कधी येणारच नाही आणि शेवटी पण येणार नाही. प्रश्न क्रमांक 3 पहा. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ अंडरलाईन वर्ड. म्हणजे हे अंडरलाईन अधोरेखित केलेला जो शब्द आहे त्या अधोरेखित केलेल्या शब्दाला आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म निवडायचा आहे. काय, लेट अस गो फॉर वॉक. मग लेटस साठी कोणतं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येईल, तर हा यू निघून जाईल आणि यूच्या जागी अपॉस्ट्रोफी येईल. म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म निवडताना एक लक्षात ठेवा, तर सहसा म्हणजे बऱ्याचदा जास्तीत जास्त वेळा हा जो पहिला वर्ड्स असतो शब्द हा जसाच्या तसा राहतो आणि यामध्येच बदल होतो. तर इथे काय होईल, लेट्स होईल. तर इथे आहे का, इथे यू आहे त्यामुळे हे येणार नाही. इथे आहे का, तर इथे लेट्स, तर हे बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. म्हणजे पहिला वर्ड जसाच्या तसा आणि त्यानंतर अपॉस्ट्रोफी येणार. आणि एखाद्या शब्दाला जर अपॉस्ट्रोफी नसेल तर तो पण योग्य उत्तर नाही, म्हणजे अशा प्रकारे सुद्धा येणार नाही. असं असलं तर हे पण चुकीचं होईल. प्रश्न क्रमांक 4 पाहूया.
प्रश्न क्रमांक 4 पहा काय आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. म्हणजे योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला निवडायचा आहे. तर आय हॅवचा आय होते. डोंट, तर हे पहा डू नॉटचं डोंट होते, पण आपण काय होतो डू नॉटचं डोंट करताना या एन नंतर ऍपॉस्ट्रोफी पाहिजे होतं, म्हणजे या प्रकारे पाहिजे होतं, हे योग्य होतं. कॅन नॉटचं कांट, तर काय इथं हा एन पाहिजे नव्हता, मग याचं उत्तर काय होतं, हा कांट. आणि आय एम, तर आय एमचं काय ते या एच्या आधी ऍपॉस्ट्रोफी येते, पण तो कसं लिहितो आपण, आय एम, अशा प्रकारे आपण लिहितो. त्यामुळे योग्य उत्तर काय येईल, तर योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, आय एम. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ आर नॉट. तर आर नॉट करताना आपण इथेच जरी पाहिलं तर आरंट होते, हा ओ निघून जाईल आणि ओच्या जागी काय येईल, ऍपॉस्ट्रोफी येईल. इथे पहा, इथे तर नॉट दिलंच नाही, ऍपॉस्ट्रोफी मागे दिलं, कट झालं. इथे पहा, इथे काय केलं, ऍपॉस्ट्रोफी हा यांच्या आधी दिला, त्यामुळे हे पण कट झालं. आर नॉट, आरंट हे बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. इथे ऍपॉस्ट्रोफी तर दिलंच नाही, शेवटी हे दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 पहा, which of the following is the incorrect use of apostrophe. ऍपॉस्ट्रोफीचा चुकीचा यूज, चुकीचा वापर कुठे केलेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ही इज, तर हीच झालं, हे योग्य आहे. आय एमचं एम झालं, हे पण योग्य आहे. विल नॉट, विल नॉटचं ओंट होते, आपण मगाने पाहिलं होतं, कारण हे इम्पॉर्टंट आहे आणि युनिक आहे, त्यामुळे यामध्ये चूक करायची नाही, हे स्पेशल आहे, त्यामुळे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. विल नॉटचं काय होते, ओंट, परंतु ऍपॉस्ट्रोफी कुठे येतो, ऍपॉस्ट्रोफी येतो एन नंतर, त्यामुळे हे योग्य आहे. त्यामुळे इथे चुकीचं दिलेलं आहे. आणि डू नॉटचं डोंट हे पण बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला विचारला होता चुकीचा पर्याय, इनकरेक्ट, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढले प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. प्रश्न पहा काय आहे, सिलेक्ट द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द वर्ड गिवन इन द बॉक्स. बॉक्स मधल्या या शब्दासाठी इट इज, इट इज साठी आपण आधी सांगितलं होतं, पहिला शब्द हे जे शब्द आहे तसंच्या तसं, त्यामधला हा आय निघून जाईल, आयच्या जागी ऍपॉस्ट्रोफी येईल आणि यस येईल, म्हणजे काय तयार होईल, इट्स. तर इट्सचं उत्तर कोणतं येईल, पर्याय क्रमांक 2, हे इट्स आहे. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक. म्हणजे योग्य पर्याय निवडा आणि भरा म्हणते. आता इथं पण काय म्हणते, रिकामी जागा, वेस्ट वॉटर. मग याचं उत्तर काय येईल, आपण पाण्याचं अतिरिक्त म्हणजे बिनकामी वापर केला पाहिजे नाही, म्हणजे पाणी वाया घातलं पाहिजे नाही, त्यासाठी आपण काय म्हणतो, डू नॉट वेस्ट वॉटर. मग डू नॉट साठी कोणतं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येईल, तर डू नॉट साठी काय येईल, डोंट. आणि डोंट काय पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 पहा, प्रश्न क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 9 आहे, इफ डू नॉट डोंट, म्हणजे जर डू नॉटचं डोंट होते तर हॅव नॉटचं काय होईल, तर आपल्याला डू नॉटचं डोंट, तर हॅव नॉटचं काय आपण पाहिलं होतं, हॅव नॉटचं करताना काय होते, तर हॅवंट, म्हणजे हा पहिला जसाच्या तसा आणि हा ओ निघून जाईल आणि ओच्या जागी काय येईल, ऍपॉस्ट्रोफी येईल. मग इथे आहे का पहिला जसा नाही आहे, इथे आहे का, इथे आहे, इथे एन नाही आहे, हा एन नाही आहे, त्यामुळे हे पण येणार नाही. इथे आहे का, हा जसाच्या तसाच नाही आहे, इथे जसाच्या तसा आहे, एन पण आहे, ओच्या जागी ऍपॉस्ट्रोफी आहे आणि टी आहे, म्हणजे हॅवंट, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 10, वेअर विल यू पुट द ऍपॉस्ट्रोफी व्हाईल मेकिंग द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ यू आर. मग हे जे याचं जर यू आरचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना लहान रूप लिहिताना ऍपॉस्ट्रोफी कुठं द्यायची हे आपल्याला विचारलेलं आहे. तर मग ऍपॉस्ट्रोफी कुठे द्यायची पहा, आपण पाहिलं होतं, याच्या आधी सुद्धा पाहिलेलं होतं. यू आर करताना काय करतो, इथे यू आणि आर आहे, तर यू आर करताना आपण काय करतो, डायरेक्ट यू आर. तर मग कुठे द्यायला पाहिजे ऍपॉस्ट्रोफी, तर ऍपॉस्ट्रोफी कुठे द्यायला पाहिजे, तर मग याचा आपण काय करायचं, आधी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवून पाहिजे. यू आरचं काय होणार आहे, पहिला जसाच्या तसा, हा ए निघून जाईल,
याच्या जागी ॲपॉस्ट्रोफी येईल आणि इथे काय येईल आर ई. हे काय झालं यू आर. मग यू आर म्हणजे काय पहिला पर्याय पहा बिफोर आर, आरच्या आधी. तर इथे आरच्या आधी आलेला आहे, हे योग्य पर्याय आहे. तरी पुढले पर्याय पाहून घ्या. आफ्टर ई, ईच्या नंतर येणार का तर मुळीच नाही. आफ्टर आर, आरच्या नंतर, या आरच्या नंतर येणार का तर नाही. आणि बिफोर यू, तर या यूच्या आधी, बिफोर म्हणजे आधी, तर यूच्या आधी येणार आहे का ते पण येणार नाही. म्हणजे आपलं उत्तर काय येईल बिफोर आर, या आरच्या आधी. शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. फाइंड द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ विल नॉट. विल नॉट आपण आत्ताच पाहिलं होतं. हे विल नॉट हे स्पेशल वर्ड आहे आणि बऱ्याचदा पेपरात विचारलं सुद्धा आहे आणि बऱ्याच पेपरात विचारतात. मग याला काय लक्षात ठेवायचं, फक्त हाच एक स्पेशल वर्ड आहे की यामध्ये पहिला वर्ड्स हा जो पहिला शब्द जसा तसा राहत नाही. बाकी इथे आपण पाहिलं पहिला शब्द जसाच्या तसा राहील. मग याला स्पेशल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात. तर विल नॉट, तर विल नॉटचं मुलं काय करतात बऱ्याचदा, मुलं हे ऑप्शन चूज करतात, विल करतात, एन ओच्या जागी ॲपॉस्ट्रोफी आणि टी, विलंट करतात. आणि विलंट हे पहिलाच पर्याय देतात मुद्दामून. त्यांना पण वाटते तुमचं चुकलं पाहिजे, पण त्यामुळे हे उत्तर येणार का नाही, हे उत्तर येणार नाही. विल नॉटचं आपण पाहिलेलं आहे, विल नॉटचे इथे ओंट, त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. मुलांनो, आज आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा टॉपिक शिकला. त्यामधले प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा पाहिले. हा टॉपिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे आणि खूप स्कोरिंग आणि खूप सोपा पण आहे. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.